पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव नगरपंचायतीच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गमबूटचे वितरण। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज। कोरेगाव शहर आणि परिसरातील वाढता विस्तार आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करताना अडचणी येऊ नयेत यासाठी उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी स्वखर्चाने बुधवारी सकाळी 11:30 वाजता क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गमबूटचे वितरण करण्यात आले। नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, मुख्याधिकारी विनोद जळक, माजी नगरसेवक महेश बर्गे, नगरसेवक सागर दत्ताजीराव बर्गे, प्रीतम शहा, हेमंत बर्गे, संतोष बर्गे, राजेंद्र वैराट, माजी नगरसेवक कुमार बर्गे, सोमनाथ शिंदे यांच्या हस्ते क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गमबूटचे वितरण करण्यात आले। शहरात 17 प्रभाग असून दिवाबत्ती, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग आदी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। कर्मचारी हे आपल्या कुटुंबातील घटक असून त्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले। आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचा गतिमान कारभार सुरू आहे। जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी हित जोपासले जात असल्याची राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले। मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव। पाहुयात बातमी विस्ताराने। माहिती आणि चर्चा या विषयावर देशातील सर्व राज्यातील नगरपंचायतींचे प्रमुख तिथं बोलवले, तर त्यात त्यांची निवड झाली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन। तिथं जाऊन तिथल्या माहिती नेमकं घेतीलच, म्हणजे माहिती घ्यायला खूप जात आहे। माहिती घेऊन तिथे येऊन त्या माहितीचा उपयोग कोरेगाव शहराला, नगरपंचायतीला आणि आमच्या सर्व कोरेगाव नागरिकांना मिळवून देतील त्याबद्दल काही शंका नाही। तर त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो। तसेच आत्ता कोरेगाव नगरीचे नगरसेवक हेमंत बर्गे यांनी एक मागणी केली की नगराध्यक्षांकडे मागणी केली, सीओ साहेबांना कानावर सांगितलं की राहुल बर्गेंनी पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप केलं, त्याच पद्धतीनं राहिलेल्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना, महिला कर्मचारी स्वच्छतेचे असतील, आपल्या नगरपंचायतीचे, तर बाकीचे जे कर्मचारी असतील त्यांना ज्या गरजेप्रमाणे कुणाला महिला कर्मचारी स्वच्छता विभागाच्या रेनकोट, कुणाला गमबूट लागतात स्वच्छ कर्मचारी, त्या बाकीच्या सर्वांना मी सीओ साहेबांना, नगराध्यक्षांना विनंती करतो एवढ्या 2 दिवसात ते सुद्धा नगरपंचायतीच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून देण्यात यावी। शुभेच्छा द्या बाहेर कोरेगाव नगरपंचायतीमध्ये कोरेगाव शहरासाठी जे चांगलं काम करत आहेत, पाणी पुरवठ्याचे काम करत आहेत, त्या पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी रेनकोट वाटप घेण्यात आलेले आहे। 2 दिवसापूर्वी नगरपंचायतीचे कर्मचारी माहिती आले, मला सांगितले काही करून म्हणजे ज्या दिवशीपासून नगरपंचायत स्थापन झाली त्या दिवशीपासून आम्ही वेळोवेळी नगराध्यक्ष असतील, मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली होती, परंतु आमची मागणी कोणीही मान्य केलेली नाही। तरी तुम्ही त्वरित आम्हाला या ठिकाणी, आम्ही पावसा पाण्याचं काम करत असतो, लिकेजचं काम करत असतो, माणसासाठी पाणी सोडायचं काम करत असतो, त्यांच्यासाठी रात्र जागत असतो, तर त्या माणसासाठी आम्हाला रेनकोटचं नियोजन या ठिकाणी करून याची व्यवस्था मला करण्यासाठी सांगितली। त्यांची मागणी त्वरित मान्य करून मी काल ऑर्डर देऊन आज या ठिकाणी 24 तासाच्या आत त्यांचं या ठिकाणी रेनकोट वाटप करत आहे। तरी मला साफ अभिमान वाटत आहे की या प्रशासनावरती काम करत असताना कोरेगावचे मुख्याधिकारी असतील,
आमदार महेंद्र शिंदे असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील, सर्व नगरसेवक असतील, हे पूर्ण क्षमतेने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत आणि आम्ही जे काही कोरेगावसाठी जे निर्णय घेत असतील त्या निर्णयाचा ते पाठिंबा देत आहेत. तुम्हाला सांगण्यासाठी मला अभिमान वाटतो की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या माणसाची या ठिकाणी जिल्ह्यातून पहिल्यांदा गुरुगावमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी माझी निवड झाली. पण ही निवड होत असताना माझ्या निवडीसाठी मुख्याधिकारी असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील आणि या नगरपंचायती लेखापाल मोरे सर असतील व आमदार महेंद्र शिंदे असतील यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. कारण सोपं नव्हतं की आपल्या म्हणजे जिल्ह्यात एवढं नगरपंचायती नगरपालिका असताना माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातले किंवा काही सामान्य उपनगराध्यक्ष नाव येणं एवढं सोपं नव्हतं. पण या सगळ्यांनी प्रयत्न करून आमचे नगराध्यक्ष काम करतील किंवा ते ऐकतील, त्यांच्यासाठी ते आल्यानंतर कोरेगाव त्याचा काहीतरी फायदा होईल. तो कोरेगावसाठी जे काहीतरी चांगलं घेऊन येतील तिथून अभ्यासू व्यक्ती म्हणून या ठिकाणी माझी शिफारस सेवूंनी केली. तर माझं पहिल्यांदा आभार म्हणू नका, तुम्ही सेवूंचंच आभार म्हणा की मला जी संधी मिळाली ती सेवूंमुळेच मिळालेली आहे आणि नगराध्यक्ष मॅडममुळे मिळाली या ठिकाणी सांगतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझ्याकडून या नगरपंचायत असेल किंवा कोरेगाव शहरासाठी जे जे चांगले काम करता येईल तेवढं तळमळीने मी काम करेन याची या ठिकाणी ग्वाही देतो. गावच्या नगरपंचायतीला एक गौरवाचा दिवस आहे. या गुरुगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपले सगळ्यांचे लाडके कार्यक्रम उपनगराध्यक्ष राहुलदादा बर्गे यांची निवड झाली. प्रथमतः सर्व नगरसेवक व सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्यातर्फे असंच मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभावं ही विनंती. कोरेगाव नगरपंचायतमध्ये जे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आहेत याकडून या नगरपंचायत असेल किंवा कोरेगाव शहरासाठी जे जे चांगले काम करता येईल तेवढं तळमळीने मी काम करेन याची या ठिकाणी ग्वाही देतो. गावच्या नगरपंचायतीला एक गौरवाचा दिवस आहे. या गुरुगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपले सगळ्यांचे लाडके कार्यक्रम उपनगराध्यक्ष राहुलदादा बर्गे यांची निवड झाली. प्रथमतः सर्व नगरसेवक व सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्यातर्फे असंच मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभावं ही विनंती. कोरेगाव नगरपंचायतमध्ये जे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आहेत त्यांना आज पावसाळा चालू असल्यामुळं त्यांना आज आपण रेनकोट वाटप करत आहे. तर सदर मी नगरपंचायतमध्ये असताना मी एक मागणी अशी केली की पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना रेनकोट देत आहे तसं बाबा आरोग्याची कर्मचारी आहेत, मेत्रे कंपनी आहे, मेत्रे बाबा स्वच्छता साफ करणार आहेत, त्यांना बाबा रेनकोट देण्यात यावे बाबा CO साहेबांनी आणि नगराध्यक्ष मॅडम व नगरसेवक राहुल बर्गे यांनी या माझ्या मागण्या मान्य करून 1-2 दिवसात त्यांना रेनकोट देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्याबद्दल मी नगरपंचायतचे आभार मानतो. पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटलेले आहेत. तसेच राहिलेल्या कर्मचाऱ्यांनाही नगरपंचायतद्वारे आमदार महेंद्र शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गमबूट रेनकोट दिले जातील. तसेच राहुलदादांना हरियाणाला जाणार आहेत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट दोन त्यांच्या वार्डातला त्यांच्याकडे दिला होय. संतोष कर्मचारी एक सत्कार करा त्याला रेनकोट दिलं म्हणून 7,000 आहे. आम्ही आपण सगळे सगळी हवा या तुम्ही सगळे तुम्हाला
आता कर्मचाऱ्यांनी तुम्ही दिले ना त्यांना एकदा हे करा. ते पुढे करा. बापू उभं राहा. या की सगळी बापू राहू की तिकडे बघा कर्मचारी सगळी रेनकोट दिल्याबद्दल उपनगरात त्यांचं दाबी झालं.